एक्सपिरियन्स सांगायचं तर आम्ही टू मच स्पेंड केलं एका म्हणजे ठिकाणी. तुम्ही हे ऐका प्लीज. नाही तुमचे हजारो थाउजंड ऑफ रुपीज वाचतील. नॉट रुपीज, बाथ. आम्ही 1000 to 2000 बाथ स्पेंड केलेत, विच इज ऑलमोस्ट 6000 इंडियन रुपीज. छोट्या छोट्या गोष्टीच्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी. सो आकाश एकदम चांगल्या वे मध्ये सांगेल. कारण काय हॅलो हाय नमस्कार. इथे नमस्कार नाही ते काय बोलतात. अरे आम्ही विसरलो इथे काय बोलतात ते. तर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आहे आमचा दिवस 3रा फिरण्याचा आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स फुकेत. तर बँकॉकला आपण खूप छान प्रकारे 2 दिवस स्पेंड केले. जे मागचे 2 एपिसोड तुम्ही पाहिले असेल. हा जो येणार आहे हा आपला 3रा व्लॉग आहे ज्याच्यामध्ये आपण चाललो आहे फुकेतला. आम्ही आता आहोत सुवर्णभूमी एअरपोर्ट जिथे आपण लँड केलं BKK एअर एशियाची आपली फ्लाईट आहे. इथे थांबलोय. फ्लाईट आपली आलेली आहे तिकडे. हो बट दिसते. अजून त्या लोकांनी चेक इन चालू नाही केलं. सो आम्ही जस्ट वेट करतो. या एअरपोर्टबद्दल सांगायचं तर छान एअरपोर्ट आहे. ओके, सिक्युरिटी चेक इन आणि आमचं बोर्डिंग पास वगैरे मला पटकन मिळालं. काहीच इश्यू नाही आला ह्याच्यात. मला काळा नको दाखवू, जिकडे सन आहे तिकडे मी दिसू दे. ते माझ्यावरती कसं आहे सनचा सेल्फी स्टिक एवढी आलं होतं. ओके, सो एअरपोर्टबद्दल सांगायचं जसं मी बोलले की सिक्युरिटी काय चेकिंग angle आहे? वगैरे छान झालंय. काय अँगल आहे. हा बाजूचा माणूस येतोय, मी नाही येते. मी अर्धा कापला जातोय. अरे चुप बस ना. हा बरोबर आहे. तुला मध्ये मध्ये व्लॉगचा त्रास द्यायचा असतो मला. ओके, पण या अँगलला मी माझ्या ते सन नाही येते मध्ये माझ्याकडे हा, इकडे येत आहे, इकडे येत आहे. ठीक सो आहे. नेक्स्ट 3 दिवस आम्ही फुकेतला आहोत. बघूया की कसं वाटतंय फुकेत. बँकॉक वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप छान होतं, खूप छान होतं. असं वाटतं अजून एक दिवस असला पाहिजे बँकॉक मध्ये. मग फुकेत कडून पण खूप चांगले आणि खूप छान Expectations एक्सपेक्टेशन्स आहेत. आहेत. ब्लॉग मध्ये बनून राहा. आमचे जे काय आम्ही एक्सप्लोअर करतोय, काय एक्सपिरियन्स घेतोय, कशाला किती छान रेट करतोय, हे तुम्हाला मी सगळं या ब्लॉग मध्ये सांगू. विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स हेड टुवर्ड्स फुकेत. फुकेत. आता आम्ही निघालो आहे बँकॉकपासून फुकेतला. आणि हा मुलगा माझ्या, हा बघा, बोलण्याची पण गरज नाही. हा मागे असा माकडासारखा बसला आहे कारण त्याला विंडो सीट हवी आहे. विंडो भेटले तर घेऊया ना. माझ्या बाजूला न बसता हा बघा. अरे मग विंडो भेटले तर घेणार ना विंडो. आणि मी तुझ्या हाकेच्या अंतरावर, काय बोलतात सगळे की हाकेच्या अंतरावर असलं पाहिजे आणि कधीही तुझा हात पकडू शकतो. बघ आपलं प्रेम आजूबाजूवाले सगळे जे देशवाले ते बघतायत, त्यांना आवडतंय. हे सगळं नाटकी आहे. मला सोडून मागे बसलाय विंडोसाठी. सिनरी बघायची. बघा फुकेतची सिनरी. कारण की माझी सिनरी मी रोज बघतो ना. बटरिंग. समुद्रापेक्षा पण सुंदर आहेस कोण तू. काय? समुद्रापेक्षा सुंदर आहेस कोण तू. तर प्लेन चालू झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे. क्लमझी कसं कोण राहू शकतं. हे बघा पूर्ण चीज बॉल्स 40 बाथचे सांडवलेत. पूर्ण चीज बॉल सांडवलेत यार. सगळीकडे सांडवतो यार. इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कोण सांडवतं. खुललेलं होतं आणि मी असं ऍडजस्ट करायला गेलेलो. ठीक आहे, तेव्हा ते पडलं. स्टॉप गिव्हिंग रिझन. सगळीकडे सांडवतो हा मुलगा. सगळं सांडवतो यार. किती सांडवतो. चलो लेट.
आणि हा आपला फुकेतचा रूम फॉर फर्स्ट 2 नाईट. आम्ही इथे राहणार आहोत. यांचं वॉशरूम आहे, छान आहे, क्लीन आहे. हा बेडरूम आहे. सो बेडरूम त्यांना आम्ही बोललो, त्यांनी बेडरूम आपल्याला 8th फ्लोअरवरती दिला आहे. आणि मेन गोष्ट जी गेल्या 2 हॉटेलमध्ये नव्हती, विच इज बाल्कनी. याला बाल्कनी आहे छान. आणि हा समोर छोटासा माउंटेन व्ह्यू आहे. आणि तुम्ही पाहू शकता खाली 1st फ्लोअरवरती यांचं स्विमिंग पूलसुद्धा आहे. हॉटेलच्या समोरचा एक पॅसेज आहे, एरिया, आणि मेन स्ट्रीट ती आहे. तर खूप जवळ आहे मेन स्ट्रीट. इवन जो इथला फेमस एक मॉल आहे, तो मॉल इवन इथल्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. इथे दिसतोय मॉल. तर प्राईम लोकेशनवरती हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर थोडा आराम केला, कारण की ट्रॅव्हल खूप लांब होतं. आम्ही निघालो, पण हिच्या डोक्यातून बँकॉक निघत नाही आहे अजून. तर आम्ही बँकॉकवरून निघालो ट्रॅव्हल करून ऑल द वे फुकेतला. फुकेतच्या एअरपोर्टपासून इथे यायला 1-1.25 तास लागतो. तर त्यामुळे टायर्ड होतो, तर थोडा आराम केला. आणि आता संध्याकाळी आपण मार्केटला फिरायला निघालो आहे. जे तुम्हाला मगाशी एक शॉप दाखवलं, तिथून आपण बुक केला उद्याचा टूर. तर फिफी आयलँड, परत मायाबे आयलँड, मंकी, असे 2-3 आयलँड आहेत. उद्या आपण जाऊच, तर तेव्हा तुम्हाला कळेल. तर त्याचं एक टूर पॅकेज आपण इथून घेतलेलं आहे, जे अराऊंड 2400 बाथला पडलं आफ्टर नेगोशिएशन फॉर 2. सो मी 2-3 ठिकाणी विचारलं. ऑनलाईन पण होतं. बोललं ऑनलाईन घेण्यापेक्षा एकदा ऑफलाईन जास्त प्रिफर करू, म्हणून आम्ही ऑफलाईन घेतला. 2400 चांगलं पडलं ना, म्हणजे अराऊंड 7,000-7,500 झाले दोघांचे. पण आणि आत्ता आपण इथल्या मार्केटला आलो. मार्केट नाही म्हणता येणार, हे हा जो मॉल आहे त्या मॉलच्या समोर स्ट्रीट आहे. तिथे बघू काय आहे का. इथे जो फूड आहे ना, त्याचा थोडा वेगळा स्मेल येतो, कुक करतात त्याचा. तर त्यामुळे हे मध्ये असं तुम्हाला पण कदाचित होईल. व्हेजिटेरियन असाल तर पक्काच. इथे खूप जोराचा पाऊस चालू झालाय. आम्ही इथल्या डीमार्ट मध्ये आहोत. टू हेवी रेन्स. गुड मॉर्निंग. काल रात्री आपण केलं नाही, आम्ही कालचा दिवस थोडा असा रेस्ट घेतला, बिकॉज खूप धावपळ झालेली. बँकॉक टू फुकेतला आल्यावरती मग अगेन एअरपोर्टवरनं लोकेशन पण लांब होतं. सो आम्हाला 4 वाजले ऑलमोस्ट, जसं आम्ही आधी सांगितलं. तर आम्ही इकडलं हार्डली मार्केट एक्सप्लोअर केलं. आणि हा छोटासा जो मॉल होता, तो मॉलमध्ये गेलो आणि आजच्या डेची बुकिंग करून आलो. एक्झॅक्टली. हायली रिकमेंड की जर तुम्हाला इंडियन फूड खायचं असेल तर आम्ही अमृतसर रेस्टॉरंटला हायली रेकमेंड करतो. हायली म्हणजे टॉप हाय आहे. आम्ही ते एकच ऍक्च्युअली इंडियन रेस्टॉरंट ट्राय केलंय. फुकेतला पण बँकॉकला पण सेम केलं, आणि आता फुकेतला पण काल सेम आम्ही ट्राय केला, आणि छान फूड होता. तुम्ही तिथे जाऊ शकता. आता आपण निघालेलो आहोत जे फुकेतला यायचं मेन इंटेन्शन आहे, विच इज फिफी आयलँड. येस. सो फिफी आयलँड टूरला आम्ही चाललो आहोत. आमचे टूर बस ऑलरेडी 7:50 आमच्या हॉटेल खाली आलेली. एक्झॅक्ट टायमिंग त्यांनी सांगितलेलं 7:45 to 8 मध्ये येणार. 7:50 रिसेप्शनहून कॉल आला. आम्हीच होतो फर्स्ट पिकअप. सो लवकर उठून आम्हाला पटकन रेडी होऊन यावं लागलं. सो जे काय कसे तसे रेडी झालो आणि आम्ही आता निघालो फिफी आयलँड टूरला. आता ते सगळे 1 by 1 सगळ्यांना पिक करतायत. इथून पण लोकेशन ऑलमोस्ट आय थिंक किती 1 hour आहे पोर्टचं. आता पोर्टला जाऊन तिथून मग ती जी स्पीडबोट आहे ती निघणार, आणि ती स्पीडबोट विल टेक 1 hour टाइम टू रीच ॲट फिफी आयलँड. फर्स्ट आयलँड फिफीच आहे का काय माहिती. जाऊन 3 आयलँड मेजर आहेत. खूप ब्युटिफुल डे असणार आहे, बिकॉज वी आर मोर एक्सायटेड फॉर दी आयलँड्स. आपण इथे आलेलो आहे. यांचा जो पोर्ट आहे इथे, तर तुम्ही या ज्या व्हॅन दिसतात मागे, खूप साऱ्या व्हॅन निघतात. या टोयोटाच्या टाईप आपल्या व्हॅन आहेत, छान व्हॅन आहेत. 1 तासाची जर्नी आहे टोटल इथे आणल्या. आणि इथे आपल्याला सगळं सबमिट करावं लागतं, जे बिल वगैरे डॉक्युमेंट दिलेले आहे त्यांनी, जिथून आपण टूर बुक केली.
आणि इथून आपल्याला टूरवरती नेतात. आता यांचं इथं लाईट इथं ब्रेकफास्ट आहे. मी ब्रेकफास्ट दाखवतो तुम्हाला. ब्रेकफास्ट पण हे लोक प्रोव्हाइड करतात. You need to keep quiet to me first. If you want to talk something with your family and your friend later, okay, it's better for whole day. If you don't have information, you are going to the trip. If you have problem, ठेवू. थोडी झाली रिफ्रेश. तर आता आमचं इथे लंचसाठी स्पॉट होता. काय होतं रेस्टॉरंटचं नाव? खाव खाव पाव. बट चांगलं रेस्टॉरंट होतं. मग तिथे व्हेजचा पण ऑप्शन होता. इवन थाय फूडसुद्धा होता. पोटभर खायची खूप इच्छा होती पण नाही खाल्ली बिकॉज ट्रॅव्हलिंग करायचं आहे त्या बोटीतून अगेन, कारण अजून 2-3 आयलंड बाकी आहेत. तर सध्या आपण आहोत फिफी आयलंड. 2 आहे तिथे. हॅट कशी वाटते? छान आहे. हॅट आणि जे गॉगल दिसतं ना त्याची वेगळी स्टोरी आहे. तर तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगतो. पण सध्यापुरती आपण बीच आणि ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करूया. ते एक जिथे सगळं असं थोडं टाईप ऑफ कमर्शियल आहे. खूप सारे रेस्टॉरंट आहेत, हॉटेल्स आहेत जिथे स्टे करू शकतात. आणि एक प्रॉपर आयसोलेटेड आयलंड आहे. तर तिथे आपण जाणार आहोत. सध्या आपण ते जिथे जेवतात त्या ठिकाणी आहोत. आमचं 1 आवरची इथे ड्रॉप ड्रॉप बोलतो, ब्रेक असतो 1 आवरचा. आणि 1 आवरच्या ब्रेक नंतर तुम्ही जेवून घ्या आणि फोटो व्हिडिओ काढा. त्यानंतर तुम्ही फिरा. मग ते लोक आपल्याला दुसरा आयलंड. बेसिकली ही 3 आयलंड टूर आहे आणि ह्याच्यात 7 स्पॉट्स वेगवेगळे कव्हर करतात ते लोक. पहिला आयलंड आमचा झाला विच वॉज मंकी आयलंड. तिकडले थोडे व्हिडिओज आम्ही टाकूच ब्लॉगवरती. आणि हा सेकंड आयलंड आहे आमचा. आणि आम्हाला इथे आता लंच ब्रेक भेटला. आता आम्ही जस्ट फिरतो आणि एक्सप्लोअर करतो आहे. मेन म्हणजे की पाणी यार एवढं सुंदर क्लिअर पाणी आणि खूप शांत ठिकाण आहे. क्रिस्टल क्लिअर बोलायचं होतं. खूप शांत ठिकाण आहे. खूप शांतपणे आणि खूप छान. तुम्हाला बीच दाखवतो. आता मी बीचच्या इथे चालू आहे. आम्ही जेवून झालं आमचं. बीचच्या इथेच आता चालत आलो आहे. इथं तुम्हाला बीच दिसतो. ही प्रॉपर्टी खूप छान आहे. दिसते तर खूपच सुंदर. कोणती वाली? ही वाली. हां, त्याला डायरेक्ट बीच फ्रंट पूल आहे आणि सगळे बसलेत. मोस्टली फॉरेनर्स आहेत इथे जे सन बाथिंगला येतात ना. नाही तुम्ही ते पाणी बघू शकाल. एवढं सुंदर पाणी आहे. लेट्स कम. एवढं क्लिअर पाणी आहे. खूप खूप क्लिअर पाणी आहे. लाईक सी थ्रू होतं पूर्णपणे. आणि सँड एकदम अशी व्हाईट सँड आहे. इथे लाटाच नाही येते ना. इथे लाटा नाही. शांत आहे हे जास्त. हा म्हणजे हे इथे लाटा नाही येतात. मागे पाहू शकता किती असं मस्त आयलंड आहे. तो आपला हा मूवी आहे ना हाऊसफुल 2 वाटतं, ज्याच्यामध्ये जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार त्या रिसॉर्टमध्ये पडतात ना. तशा टाईपचे आयलंड वाटतात. ते लोक हरवलेले असतात ना. सेम मस्त. अच्छा आपली बोट तिकडे आहे. कनेक्टेडच आहे सगळं.
इकडे अजून एक प्रॉब्लेम काय होतोय ना, खूप ऊन आहे. म्हणजे इथे आणायचा जो टाइम आहे ना चुकीचा आहे. एकदम असं उन्हात आणलाय. चुकीचं नाही ॲक्च्युली, डे तर चालू होतोच. म्हणजे त्या लोक आम्हाला पिक केलेलं त्या लोकांनी एक्झॅक्ट 7:50ला. आणि असं नाही की फक्त आमचाच, म्हणजे इव्हन सगळ्या बोट याच टायमाला येतात. सो इकडे ना मेजरली हाच प्रॉब्लेम आहे की खूप ऊन आहे. फोटो व्हिडिओज तर नॉट दॅट ग्रेट येत आहेत. ठीक आहे, म्हणजे वी कॅन ट्राय फॉर. सगळे इकडे असल्यामुळे ना कधी कधी एका चांगल्या स्पॉटला खूप गर्दी पण होती. सो दॅट अगेन इज द सेकंड चॅलेंज. हो, आता आम्ही तेच 1 ताससाठी थांबवलेलं ना, 15-20 मिनिटात आमची बोट निघेल आणि तिथून आम्ही जाणार फिफी, जे वेगळं आयलंड आहे जिथे मोस्टली सगळे फोटो व्हिडिओ दिसतात. येस, आणि तिकडेच ती आपण एक टेल बोट घेतली आहे. तिकडे आम्ही टेल बोटमध्ये पण जाणार आहोत. एक्झॅक्टली. हे ते रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही जेवण केलं, ज्यांचं फूड छान होतं, व्हेज तरी ॲटलिस्ट. आणि हा रोड आहे जो त्या बीचला जातो जिथे सगळ्या बोट्स वगैरे थांबतात. इथे इवन तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता, बट ऑब्वियसली इथे थोडं महाग तर असणारच बिकॉज आयलंडवरती आहे. आणि ते जे स्टेचे ऑप्शन आहेत हे मे बी त्यांच्या लगेजसाठी ती सर्विस असेल. इंटरनॅशनल व्ह्युअर्स, यू नो, इंटरनॅशनल लोकांना आपण प्रेझेन्स देतो आपण आपल्या चॅनलवरती. आणि मागे पाहू शकता कसं मस्त एकदम असे डोंगर आहेत, सेम जसं आयलंड असतं तसा. आता आपण तिथे उतरलो मायाबे आयलंडला आणि तिथून वॉक करून आपण आलो बिकॉज इथे शूटिंग झालं होतं जेम्स बॉन्ड मूवीचा. काय ह्याचं नाव? अच्छा, ह्याचं पण नाव मायाबेच आहे. अच्छा, त्याची एंट्री तिथून होती. आणि ओके. इथे एक सँड बघ ना, आयलंड आहे मायाबेचं. सँड बघ. इट इज नोन फॉर इट्स सँड अँड इट्स ब्युटी. आणि इकडे पाण्यात नाही जाऊ शकत बिकॉज इथे शार्क्स आहे. येस, बेबी शार्क आहे तिथे. कुठे अलाउड नाही आहे बिकॉज इथे गार्ड्स आहेत. येस, इथे बेबी शार्क आहेत, ते चावतात. तुम्हाला दाखवतो किती ब्युटिफुल आहे. कशी चालते ही बघा. अशी तू आपल्या एंगेजमेंट लग्नात एंट्री केलेलीस, माहिती आहे का तुला? ते गाऊन घेऊन. कशी बोलते ना, तिथे ती आईस्क्रीम सेलर आहे त्याची ही ऍक्टिंग करते. ती 12 कडे शिकवते आ आई मम मँगो तसा खा 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 करत. तर बीच बद्दल काय बोलायचं तुला? सुंदर बीच यार, सुंदर बीच. असे डोळे माझे असे हे झाले, असं वाटतं तिकडे शांततेत बसावं, काही नाही करावं. मी तर इनफॅक्ट काय कसं बोलले, जास्त फोटोज पण नको काढू, मला जस्ट बघत बसावंच वाटतंय बीचवर. एवढा सुंदर बीच होता. सकाळपासून आम्ही 3 स्पॉट केले. एक ते मंकी होतं काहीतरी, मंकी पॉइंट, मंकी बीच होतं. मंकी बीच काय नव्हतं तिकडे, बीच होता तिकडे मंकीज होते. दुसरं फिफी मध्ये गेलो ते फक्त जेवायला गेलो होतो. तिथे मध्ये जेवलो आणि थोडेसे फोटोज काढले. तिकडे पण बीच होता, क्लीन छान होता बीच. आणि हा होता मायाबे बीच, विच वॉज अप्रतिम. हा, याला जेम्स बॉन्ड आयलंड पण म्हणतात है ना. तर आपण भेटूया आता दुसऱ्या डेस्टिनेशनला. हा जो चालायचा पाथ आहे ना, हा पण खूप सुंदर बनवला आहे.
म्हणजे खाली रेतीला हार्म नको व्हायला म्हणून वरती असं प्लॅटफॉर्म एक बनवलं आहे आणि प्लॅटफॉर्मवरती चालून सगळे तिकडे त्या दुसऱ्या ठिकाणी जातात जिथे बोट लँड होते आणि तिथून आपल्याला इथे वॉकिंग यावं लागतं. इथे सगळ्यांनी करा, हे छान छान फोटो येतात. आमचे पण छान फोटो आले. फोटो व्हिडिओ फक्त काय थोडा वेळ द्या, नीट अँगल घेऊन काढा, मग छान येणार. तर ते ह्याच्यानंतर अजून एक आयलंडला जाणार आहोत आणि तिथे ते बोलले की तिथे स्नॉर्कलिंग करायला देणार, कयाकिंग म्हणजे ज्याला काय माहिती. हां म्हणजे ते कसं असतं माहिती आहे का, ज्याला कायाकिंग करायचं कायाकिंग करा, ज्याला स्नॉर्कलिंग करायचं स्नॉर्कलिंग, आणि ज्यांना स्विमिंग करायचं स्विमिंग करा. सो हे लोक लाईफ जॅकेट देतात. लाईफ जॅकेट घालून आपण इथं आता इथे पण आहे बघा, हे थोडे लोक उतरले ते बघा. काय बोलला देऊ तो केवचा नाव? व्हाईटनिंग केव्ह. व्हाईटनिंग केव्ह. आकाश गो जम्प. तर आम्ही आलो आहे फुकेतमध्ये श्री गणेशा प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि ते पावभाजी अशी मिळते. ते तर आहेच, म्हणजे आपल्या मुंबईसारखे पाव तर नाही मिळणार थायलंडमध्ये. तर हे ब्रेडचे बन आहेत, बर्गर बन आहेत ना थोडे, पावच आहेत, बर्गरवर नाही आहेत, पण तसे शेपचे आहेत. आणि पावभाजी स्मॅश नाही, थोडी खडा आहे. 2 दिवस आम्ही अमृतसरला जातो, ते चांगलंच आहे. आज बोललो हे ट्राय करूया. तर आम्ही तुम्हाला एकदम फ्रेश दिसत असो कारण की हा नेक्स्ट दिवशी आम्ही शूट करतोय. काल आम्ही नाही शूट केला, नाही शूट केला. आम्ही खूप कंटाळलेलो आणि मी सरळ झोपून गेलो, सो आम्ही काही शूट नाही केलं. काल ते त्या रेस्टॉरंटमध्ये जेवलं श्री गणेशा ठीकठाक होतं, ओके होतं. म्हणजे अमृतसरला मी अमृतसर आम्ही जास्त मेबी प्रिफर करू. हे मला ओके होतं. येस. आणि कालचा एक्सपिरियन्स सांगायचा बघितलं तर आयलँड टूर खूप मस्त होती. आयलँड टूर छान होती. माझं फेवरेट आयलँड आणि तुझं फेवरेट आयलँड ऑब्व्हियसली सेमच आहे. इट इज माया बे. खूप छान होता. खूप ब्युटिफुल सिनेरी, फुल ब्युटिफुल आयलंड आहे ते. तिकडे तुम्ही एंटर नाही करू शकत बिकॉज देर आर बेबी शार्क्स, बट खूप खूप मस्त आहे यार, खूप मस्त. इनफॅक्ट सगळेच त्यांचे आयलँड्स खूप छान होते जे आम्ही 7 आयलँड टूरवर गेलेलो कार. बट काय आयलँडवर लाईक की आम्हाला असं वाटत होतं की फोटोपर्यंत फोटो ठीक आहे यार, बट डोळ्यातनं जे बघतो आपण आणि जी सीन्स होते व्हेरी 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 ब्युटिफुल, व्हेरी. आणि मला वाटतं लास्ट आपण लॉंग टेल बोटचं दाखवलं, त्यानंतर आम्ही काय दाखवलं नाही. त्यानंतर अजून एका आयलँडवरती नेलं, तिथे आम्ही स्नॉर्कलिंग केली. खाली ते निऑन फिश वगैरे मी नाही केली, ह्याने केली. मला जमत नव्हती करायला. तो पण छान एक्सपिरियन्स होता. तिकडे आमचं मोस्टली आम्हाला शूट करायला नाही मिळालं बिकॉज खूप गडबड होती तिकडे आणि त्या लोकांनी आम्हाला लास्ट म्हणजे एंडला नेलं तिकडे आणि तिकडनं आम्ही लगेच परत बोटवर येऊन आम्ही आमच्या वेळेला निघालो. ट्रॅव्हल टाईम जास्त होता सगळ्या गोष्टीसाठी, लाईक आमच्या हॉटेलपासून बोटपर्यंत वगैरे खूप ट्रॅव्हल टाईम होता. आपण अराउंड 6:30-7ला आलो असू परत फुकेत बीच. येस ओल्ड टाउन फुकेतला. येस. तिकडनं आम्हाला खूप लेट झाला यायला, म्हणून आम्ही गेलो रेस्टॉरंटमध्ये, खाल्लं आणि झोपलो. जस्ट कालचा एक एक्सपिरियन्स सांगायचा तर आम्ही टू मच स्पेंड केलं एका ठिकाणी. तुम्ही हे ऐका प्लीज. नाही तुमचे
हजारो थाउजंड ऑफ रुपीज वाचतील. नॉट रुपीज, बाथ. आम्ही 1000 आणि to thousands 2000 rupees बाथ मध्ये. स्पेंड केलेत, विच इज ऑलमोस्ट 6000 इंडियन रुपीज. बिकॉज आम्हाला तिथे छोट्या छोट्या गोष्टीच्या एकदम शॉपिंग. छोट्या छोट्या गोष्टी. सो आकाश एकदम चांगल्या वे मध्ये सांगेल. कारण काय पहिलं तर पैसे त्याने मस्ट भरले. आहेत सनग्लासेस. आमची चुकी होती, आम्ही नाही कॅरी नाही केले. carry केले. आपल्या इथूनच तुम्ही सनग्लासेस घेऊन या. इथे लोकल सनग्लासेस पण महाग मिळतात खूप जे महाग आपल्या आहेत. रोडवर असतात. आणि तिथे आम्ही साधे सनग्लासेस घेतले विच इज 250 बाht. 250 बाथ. म्हणजे 750 रुपयाचा एक सनग्लास झाला दोघांचे. आणि त्याची काही गरज नव्हती. म्हणजे असे गरज होती, सनग्लासेसची गरज होती, बट आपण प्रिपेअर होऊन यायला पाहिजे. हां राईट. म्हणजे असं लोकल सनग्लासेसला मी 750 रुपये देऊ, त्यापेक्षा एक चांगला ब्रँडेड जो माझ्याकडे आहे सनग्लासेस तो मी यूज करेन. त्यात आमची मिस्टेक झाली की आम्ही ते घेतलं नाही. बट सेकंड थिंग, त्यांनी जे घाबरवलं आम्हाला स्टार्टिंगलाच, म्हणजे त्यांनी एक फिअर क्रिएट केलं की तुम्हाला हे होऊ शकतं, तुम्हाला ते होऊ शकतं, तुमची पुढची ट्रिपला इश्यू होऊ शकतात जर तुम्ही हे नाही घेतलं, ते जे नाही की घेतलं तर. इम्पॉर्टंट आहे. आणि तू जसं बोललीस होऊ पण शकतं. येस, हो पण शकतं. बिकॉज सेफ्टी मॅटर्स फर्स्ट ॲट द एंड. प्राईज, मनी सगळं साईडला, सेफ्टी मॅटर्स फर्स्ट. आम्ही दोघंच आहोत इकडे. आणि मी आकाशला बोललेली की ते लोक जर सांगतायत त्याने दे नो द आयलँड, दे नो द सीन मच बेटर देन अस, तर बेटर आहे की आपण ते कॅरी करूया. सो आम्हाला त्यांनी काय दिलं, म्हणजे आपण ज्या आयलँडवर जातो खाली कोरल्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे स्टोन्स वगैरे स्टोन्स असतात किंवा काही त्याने आपल्याला विषारी पण फिश असू शकतात. बिकॉज हे सगळे आयलँड्समध्ये फिश आहेत किंवा छोटे छोटे काय बोलू शकतो असे रेप्टाईल्स आहेत, कुठे काय इन्सेक्ट्स आहेत जे तुम्हाला बाईट करू शकतात. आणि त्यासाठी पाय वगैरे कट होऊ शकतो. येस, तर एक वेगळे स्विमिंगचे हे असतात, म्हणजे सँडल्स असतात. सँडल्स असतात. त्याचा फोटो आम्ही इथे टॅग करूच डेफिनेटली. खाली असा रबर असतो आणि वरून ते फुल्ली कवर्ड असतात, सॉक्स टाईप. मे बी तुम्हाला डिकॅथलॉन किंवा कोणत्याही स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये स्विमिंग सँडल्स बोलाल तर मिळून जाईल. तर ते तुम्ही घेऊन या. बिकॉज हे इथे आम्हाला पडले अराउंड 300 बाथ. म्हणजे 900 रुपयाचा एक पेअर. 900 इथेच 1800 झाले. तर हे एक तुम्ही प्रिपरेशन करा. हे एक इम्पॉर्टंट होता, ते आपण आणलं पाहिजे. आणि अजून एक काय घेतलं आपण, आम्ही मोबाईल हॅट घेतली. मोबाईल माझ्यासाठी जे असंच टाइमपाससाठी घेतली ते तुमच्यावरती ऑप्शनल आहे. आणि आम्ही मोबाईल कवर घेतलं बिकॉज ते लोक बोलले होते की नाही मोबाईल आहे, तुम्हाला पाण्यात हे येऊ शकतं, ते येऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं, तर मोबाईल कवर घ्या. जे आपल्या इथे पण सांगतात की पाण्यात जाताना मोबाईल कवर घ्या, बट आपल्या इथे 100 रुपयाचा मोबाईल कवर असतात. तिकडे 250 बाथचा मोबाईल कवर होता, विच इज ऑलमोस्ट 300 वाला. 300 वाला होता. 300 वाला घेतला मोबाईल. 300 बाथ म्हणजे 900 रुपयाचा मोबाईल कवर घेतला. मिळतो ना पावसात, तो घालतो ना आपण त्याला रबर पॅक ऍड करून आमचे 2000 बाथ झाले, विच इज ऑलमोस्ट 6000 रुपीज. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी तुम्ही बेसिक जे आहे विच इज सनग्लासेस, हॅट, कॅप्स, त्याच्यानंतर मग तुमचे ते सँडल्स, वॉटर शूज ज्याला बोलतो आपण, पण चालून जातील जर तुमच्याकडे चांगले. काही काही लोकांनी घातलेले, बट तिकडे इन्स्ट्रक्शन्स होते नो क्रॉक्स, नो फ्लोटर्स, नो फ्लॉप, एनिथिंग नॉट अलाउड असं त्यांनी तिकडे लिहिलेलं. नॉट अलाउड नाही, तुम्ही नेऊ शकता पण तुमच्या रिस्कवर. रिस्कवर. राईट. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. आयलंड टूर खूप मस्त होती. खूप छान छान फोटोज आले आणि खूप छान छान हे झालं. अशा प्रकारे आपला आमचा हा फुकेतचा फर्स्ट ब्लॉग आणि एंटायर थायलंड सिरीजचा 3rd ब्लॉग इथे संपत आहे. तुम्हाला आवडलं असेल इन्फॉर्मेशन आणि सगळ्या गोष्टी तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत. येस. आणि आता आम्ही आहोत जिथे त्याचं आम्ही आता नाही सांगणार, त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायचा आहे. बिकॉज थोडी हिंट म्हणजे बघा आता तुम्ही एवढा लांब येणार तर आपण कसं करतो, म्हणजे आम्ही कसं करतो, 1-2 दिवस एक्सप्लोरिंगसाठी आणि 1 दिवस रिलॅक्ससाठी. तर रिलॅक्ससाठी आम्ही जरा चांगलं हॉटेल पाहतो, तर त्या हॉटेलमध्ये आम्ही आहोत विच इज अ 5 स्टार रिसॉर्ट. इन्फॉर्मेशन आम्हाला आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये देऊ. स्टे ट्यून फॉर द सेम. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.